नमस्कार शेतकरी बंधूंनो. बळीराजा तुझ्यासाठी या उपक्रमाअंतर्गत जे काही आपले फेसबुक लेवल सेशन बरोबर सगळे चालू आहेत महाधन ॲग्रीटेक लिमिटेड यांच्यासोबत. आजचा जो काही आपला विषय आहे मित्रांनो, तो आहे द्राक्षाच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी सोल्युटेकद्वारे संतुलित पोषण व्यवस्थापन. आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत श्रीयुत गैनीनाथ ढवळे सर, राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख, महाधन ॲग्रीटेक लिमिटेड. तर द्राक्षाचे ऑक्टोबर छाटणीनंतर कशा काय पद्धतीने व्यवस्थापन करायचं आणि त्याच्यामध्ये महाधनच्या सोल्युटेकद्वारे कशा पद्धतीने आपल्याला आणखीन पद्धतीने पोषण व्यवस्थापन करता येईल या संदर्भात आज आपल्याला माहिती मिळणार आहे. नमस्कार ढवळे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर आज आपला जो काही विषय आहे त्या संदर्भात आपण आपल्या शेतकऱ्यांना जे काही जोडलेले आहेत त्यांना माहिती द्यावी आणि आपण सेशन सुरू करावे विनंती. थँक्यू कोटे सर. थँक्यू व्हेरी मच. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि महाधन ॲग्रीटेक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं आज जो खास फेसबुक लाईव्ह सेशन आपण ठेवलेला आहे तो म्हणजे द्राक्ष पिकावरती, विशेष करून ऑक्टोबर छाटणी यानंतर वेलीचं पोषण व्यवस्थापन कसं करायचं या सोल्युटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, जेणेकरून तुमच्या ज्या पेन पॉइंट्स आहेत, तुमच्या ज्या अनेक समस्या आहेत, त्या समस्यांना संपूर्ण मात करण्यासाठी आज आपण बोलणार आहोत. या सोल्युटेक तंत्रज्ञानाच्या आधारे ऑक्टोबर छाटणीचं पोषण व्यवस्थापन कसं करायचं द्राक्ष वेलीचं. शेतकरी बंधूंनो, पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत या कार्यक्रमामध्ये. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी महाधन बद्दल मी बोलू इच्छितो 2 मिनिट. महाधन एक अग्रेसर ब्रँड जो मागील 33 वर्ष होऊन गेले शेतकरी बांधवांना खत विक्री बरोबरच सेवा आणि सल्ला याच्या माध्यमातून पिकांचं दर्जेदार उत्पादन देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आणि त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणून आज आपण आता जो खास स्पेशल सब्जेक्ट आहे आणि आपल्याला आता शेतकऱ्यांना उपयोगी पडणारा तो म्हणजे द्राक्ष पीक आणि त्या द्राक्ष पिकाचं सोल्युटेक तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्ण पोषण व्यवस्थापन कसं करायचं, जेणेकरून तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष, अर्थार्जन चांगलं आणि जमिनीचं आरोग्य कसं टिकून ठेवता येईल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, विषयाला सुरुवात केलेली आपण. द्राक्षाबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण सर्वात महत्वाचं हे एक कॅश क्रॉप म्हणू आपण त्याला, आणि कॅश क्रॉप असून देखील एक महत्वाचं संवेदनशील पीक आहे. क्षेत्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्र राज्य आघाडीवरती आहे, त्यानंतर मग आंध्र प्रदेश फॉलोड बाय, नंतर कर्नाटका, तामिळनाडू, उत्तर प्रदेशचा संपाट आणि व्हेरी स्मॉल पार्ट पंजाबकडे सुद्धा द्राक्ष वाढायला लागली आहे. पण आपला महाराष्ट्र हा जो राज्य आहे हा आघाडीवरती आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या अगोदर. क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर जवळजवळ 60% क्षेत्र एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये द्राक्ष लागवडीखाली आहे. आणि महाराष्ट्राचा पूर्ण या द्राक्ष लागवडीखाली जर विचार आपण केला तर नाशिक जिल्हा आघाडीवरती आहे, त्यानंतर सांगली, सोलापूर आणि पुणे आणि काही सम पार्ट ऑफ अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे द्राक्षाची लागवड होती. शेतकरी बांधव त्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतात आणि चांगल्या प्रकारचं अर्थार्जनही मिळवत आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, या द्राक्ष उत्पादनातून आतापर्यंत आपण भारतीय द्राक्ष आपली युरोपियन कंट्रीज मध्ये, मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये भारतानं छाप मारलेली आहे. म्हणून जगातील द्राक्ष उत्पादनाच्या तुलनेत भारतातील द्राक्ष जे आहेत त्याचं उत्पादन, त्याचबरोबर द्राक्षाची जी आपली जी प्रत आहे, क्वालिटी, विशेष करून यामध्ये भारताचं फार मोठं नाव आहे. यामध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा एक्सपोर्ट जे करतात शेतकरी त्यांचा मोलाचा वाटा आहे. माझं म्हणणं आहे आता काही संपाट आपण शेतकरी करतो एक्सपोर्ट, नाशिक जिल्हा तर ऑलमोस्ट मॅक्सिमम एक्सपोर्टकडे आहे. पण सर्वांनी जर विचार केला की आपल्याला एक्सपोर्टच्या दृष्टीने द्राक्ष जर बनवायची म्हटलं तर आपल्याला त्या पद्धतीनं त्या बागेचं, वेलीचं व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे, जे एक्सपोर्ट करत नाहीत त्यांच्यासाठी
जे एक्सपोर्ट करतात, परंतु त्यामध्ये पोषण व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे सोलोटेकच्या माध्यमातून, जेणेकरून तुमच्या ज्या पेन पॉइंट सगळे आपण कव्हर करू आणि उत्तम दर्जा, उत्तम क्वालिटी आणि उत्तम उत्पादन. म्हणूनच शेतकरी बंधूंनो, ऑक्टोबर छाटणी मधील प्रत्येक वाढीच्या टप्प्यानुसार आपल्याला या पोषण व्यवस्थापनाची, संतुलित पोषण व्यवस्थापनाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, शेतकरी, मी द्राक्ष उत्पादक आहे, भरपूर आहे, यस, मान्य आहे, पण ते तांत्रिक ज्ञान, त्याच्यामधल्या ज्या खाचाखोचा आहेत, विशेष करून पोषण व्यवस्थापन, ते त्या वाढीच्या टप्प्यानुसार त्या न्यूट्रिएंटचा रेशो, त्या टप्प्याला किती लागतो, बॅलन्सिंग न्यूट्रिशन होतंय का, इम्बॅलन्स होतंय का, हे आपण पाहिलं जात नाही. मग हे तंत्रज्ञान, हे जे नॉलेज जर आपल्याकडं तशा प्रकारचं जर नसेल, तर बागेत कितीही आपण राबलो गेलो तर त्याचा उपयोग नाही, परिणाम आपल्याला चांगले मिळत नाही. म्हणून आपण त्या एक्सपोर्टकडे तिथपर्यंत पोहोचत नाही. काही वेळेस असं होतं की माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग त्या बागेमध्ये जर झाला नाही तर काही उपयोग नाही, प्रगती आपल्याला नाही झाल्यासारखी आहे. म्हणून मित्रांनो, हे तांत्रिक ज्ञान आहे, त्यापैकी विशेष करून संतुलित पोषण व्यवस्थापन वाढीच्या टप्प्यानुसार हे सगळ्यात महत्वाचा उत्पादनातील टप्पा आहे, क्वालिटी उत्पादन. 2 प्रकारच्या छाटण्या द्राक्ष पिकामध्ये केल्या जातात, हे सर्वांना माहित पण आहे, पण ते का महत्वाचं आहे, किती इम्पॉर्टंट आहे, कारण त्याची वेळ फार महत्वाची आहे. एप्रिल छाटणी आपण कशासाठी करतो? द्राक्ष वेलीच्या काडीमधून, काडीवरील डोळे असतात, डोळ्यामधून सूक्ष्म गड्या निर्मिती होण्यासाठी आपल्याला ही एप्रिल छाटणी किंवा खरड छाटणी करावी लागते. पण हिचा जो कालावधी आहे 1 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यानच करावी. परंतु आता जो फोकस आपला आहे आजचा, ऑक्टोबर छाटणी, गोडी छाटणी, फळ छाटणी, ही कशासाठी करायची? द्राक्षाच्या माल घड बाहेर येण्यासाठी, त्यातून घड बाहेर आला पाहिजे, जिरला नाही पाहिजे, घड बाहेर येण्यासाठी ऑक्टोबर छाटणी गरजेची आहे, किंवा तिला गोडी छाटणी म्हणतो, है ना. आणि ही छाटणी आहे 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या दरम्यान करून घ्यावी. आव्हान आहेत आपल्याकडे, खूप मोठी आव्हान आहे. हे द्राक्ष पिकवायचे, मगाच बोललो मी तुम्हाला, एक संवेदनशील पीक आहे, हे महत्वाचं पीक आहे, पण त्याचबरोबर अंडरलाईन हे संवेदनशील पीक आहे. म्हणून हे पीक उत्पादन घेत असताना, द्राक्षाचं उत्पादन घेत असताना आपल्या द्राक्ष उत्पादकांसमोर अनेक आव्हानं आहेत. त्यापैकी प्रामुख्यानं पहिलं जे आव्हान आहे, छाटणी झाल्यानंतर, ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर द्राक्ष वेलीची जी वाढ होते ना, ती संतुलित वाढ होत नाही. म्हणजेच काय होतं, इथं शेंडा खूप पळतो. याला बॅलन्स न्यूट्रिशन, बॅलन्स व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तुमची झाली नाही की पुढे आपल्याला घड निघायला किंवा घड निर्मितीला प्रॉब्लेम होणार. दुसरा, बंच आला, पण बंच मधील जे मणी आहेत, मण्यांचा, प्रत्येक मण्याचा आकार हा सारखा पाहिजे, तो मिळत नाही आपल्याला. काही ठिकाणी छोटा मणी, काही ठिकाणी मध्यम मणी, काही ठिकाणी बारका मणी, अतिशय छोटा मणी. ते काय कारणे द्यायचे? तर हे एक महत्वाचं आव्हान आहे, एकसारखा मणी मिळत नाही. तिसरं जे आव्हान आहे प्रामुख्यानं, मण्यावरती जी लस्टर पाहिजे. मार्केटला काय पाहिजे आपल्याला? लस्टर. मणी जे आहे त्याच्यावरती चकाकी पाहिजे, लस्टर पाहिजे. अर्थातच बायो रसायनं जी आहेत ही मण्यामध्ये न्यूट्रिएंटच्या माध्यमातून तयार होतात, काही जैव रसायन तयार होत असतात, पण त्याला न्यूट्रिशन महत्वाचा पार्ट आहे. तो जर गेला नाही तर मण्यावरती लष्टर आपला दिसत नाही, मग अशी मणी आपल्याला चमकदार मिळत नाही, मग तिथे आपल्याला मार्केटला मार खावा लागतो, म्हणजे आकर्षक चमकदार मणी मिळत नाही. आणि या सर्वांचा विचार केला तर जे उत्पादन आपल्याला मिळालं पाहिजे ते मिळत नाही, आणि उत्तम क्वालिटीचं उत्पादन, दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळत नाही. हे प्रमुख आव्हानं आहेत. मग या आव्हानांना काही कारण आहेत, त्याला बी काही कारण आहेत ना, कशामुळे हे आव्हानं आपण पेलतोय आज?
कशामुळे या आव्हानांना आपण सामोरं जातोय, तर त्याची कारणं आपण पाहूयात मित्रांनो या स्लाइडमध्ये. द्राक्ष उत्पादन नाशिक, सांगली, सोलापूर, अहमदनगर, पुणे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला, या प्रत्येक ठिकाणी जो शेतकरी आपला द्राक्ष पीक घेत आहे, ज्या भागामध्ये ज्यांच्याकडे माती टेस्टिंगचा रिपोर्ट असेल त्यांनी चेक करावा आपला रिपोर्ट की आपल्या मातीचा सामू किती आहे. मी आताही सांगतो, आपल्या मातीचा सामू, जमिनीचा सामू हा 7.5 ची पातळी रेंज क्रॉस करून ती पुढे गेलेली आहे. 7:45, 8, 8:15, 8:30 पर्यंत जमिनीचा सामू गेलेला आहे. म्हणजे जमिनीचं आरोग्य ढासळलेलं आहे. दुसरं, चुनखडी, जमिनीमध्ये असणारी चुनखडी ही वाढत गेलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्या जमिनी कॉम्पॅक्ट बनलेल्या आहे आणि हा कॉम्पॅक्टनेस, पीएच वाढला, ईसी वाढला, चुनखडी वाढली आणि सेंद्रिय कर्ब जो चांगला पाहिजे तो वाढायला पाहिजे तर तो कमी झाला आणि यामुळे जमिनीचं आरोग्य ढासळलेलं आहे. याला कारणीभूत आहे एक महत्वाचा टप्पा, बाकीच्या ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस, क्रॉप रोटेशन त्या तर कराव्याच लागणार आहे, पण हा जो जमीन खराब होण्याचं एक महत्वाचं कारण आणखी आपण जे काही खत व्यवस्थापन करतो ते संतुलित खत व्यवस्थापन होत नाही. एक्सेस आपल्याकडून न्यूट्रिएंट जातात. एक न्यूट्रिएंट जर शिफारसीपेक्षा जर जास्त झालं, दुसरं देऊन सुद्धा त्या पिकाला उपलब्ध होत नाही, ते जमिनीमध्ये पडून राहतं, फिक्सेशन फॉर्म मध्ये जातात आणि असे न्यूट्रिएंट जर पडत गेले तर मग साल्ट, फर्टिलायझर इज नथिंग बट साल्ट आहे. याचा अर्थ असा आहे का खत टाकायचं नाही? खत हे पिकाचं अन्न आहे, ते जमिनीला देऊ नका, ते पिकाला द्या, पण शिफारसीप्रमाणे द्या, संतुलित प्रमाणात द्या. पण आपल्याकडून ते होत नाही. आपल्याकडून काय होतं, मागे पुढे होतं, कारण आपल्याला तो एक्झॅक्टली तो आरडीएफ, रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर एक तर माहीत नसतो. त्याच्यामुळे मार्केटमध्ये जायचं, खत आणायचं, मिक्स करायचं, मग जमिनीतला असाल बेसल डोस असेल किंवा टॉप ड्रेसिंग असेल किंवा पुढून आपण जर द्राक्ष म्हणलं की मग ड्रिप मधून असेल, बरोबर की नाही? तिथून पुढे टप्प्यानुसार आपण मग रेग्युलर ग्रेड वापरतो वॉटर सोल्युबलच्या, पण त्यातून जो न्यूट्रियनचा रेशो जो वाढीच्या टप्प्याला पाहिजे तो जातोय का? याच्यावरती गांभीर्यानं विचार करतं का कोण? नाही, फक्त ड्रीप मधून सोडायचं आणि हे सोडलं मी, ते सोडलं मी, हा एवढं क्वांटिटी टाकली, तेवढी टाकली, पण त्याच्यामधून त्याच्यातला असणारा फॉर्म, न्यूट्रियनचा फॉर्म, मग तो नायट्रेट असेल, नायट्राइट असेल, अमोनिकल असेल, सल्फेट असेल, सिलेट फॉर्म असेल, हा बघितलाय का आपण? तो किती प्रमाणात पाहिजे त्या वाढीच्या टप्प्याला हा बघितलाय का आपण? त्या अवेलेबल होतो हे बघितलंय का आपण? प्रारंभिकच आपली जमिनीचं आरोग्यच ढासळलंय, त्यात परत हे इम्बॅलन्स क्रॉप न्यूट्रिशन, त्याच्यामुळे अपटेक बिगेस्ट प्रॉब्लेम होत झालाय आपला. एकंदरीत याचा परिणाम आपला उत्पादन वाढीवरती आणि क्वालिटीवरती होतोय. सांगायचं उदाहरण एक मित्रांनो, इम्बॅलन्स, असंतुलित पोषणाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर फॉस्फरस जर शिफारसीपेक्षा जर जास्त गेला वेलीला तर आपण जे मायक्रोन्यूट्रिएंट फेरस, झिंक आणि मॉलिब्डेनम हे देतो ते देऊन सुद्धा वेलीला पुरेशा प्रमाणात मिळत नाही. म्हणजे फेरसची, झिंकची, मॉलिब्डेनमची, अन्नद्रव्याची कमतरता आपल्या वेलीवरती दिसून येणार, त्याचं कार्य होणार नाही. किंवा जर शिफारसीपेक्षा फॉस्फरस जास्त दिला गेला तर मग मला सांगा आता शेतकरी बंधूंनो, हा जो फॉस्फरस आहे आपला बॅलन्स जातोय का? सांगा ना. नाही, कारण आपल्याला आरडीपच माहित नाही, आपण मोहम प्रमाणे आपला डोस चालू आहे, शिफारसीप्रमाणे जात नाही. तर अँटॅगोनिस्टिक इफेक्ट म्हणायचे याला, दोन अन्नद्रव्यामधील संबंध हा बिघडला, सिनर्जिस्टिक इफेक्ट होत नाही आणि म्हणून एक अन्नद्रव्य जर जास्त झालं शिफारसीपेक्षा तर दुसरी अन्नद्रव्य देऊन सुद्धा वेलीस उपलब्ध होत नाही. म्हणजे खतावरचा खर्च वाढला, ती जमिनीमध्ये तशीच पडून राहिली, जमिनीचं आरोग्य खराब झालं, उत्पादन घटलं, उत्पादनाचा दर्जा ढासळला. बघा मग हे इम्पॅक्ट आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे इथं की
संतुलित पोषण व्यवस्थापन वाढीच्या टप्प्यानुसार करा. म्हणजे जमिनीचं आरोग्य पण टिकून राहील, कारण एक्सेस साल्ट तुमच्या जमिनीमध्ये पडून राहणार नाहीत आणि वेलीला सगळे न्यूट्रिएंट आपले व्यवस्थित पोहोचतील. म्हणून मित्रांनो, ही त्या आव्हानाच्या पाठीमागची कारणं आहेत, ही समजून घ्या. जमिनीचं आरोग्य. मग ह्या सर्व आव्हानावरती मात करण्यासाठी महादननं संशोधित करून आपण खास द्राक्ष पिकासाठी सोलुटेक ग्रेप्स हे ग्रेड्स आणले आम्ही आणि या माध्यमातून हे जे प्रॉब्लेम्स आव्हानं बोललो आपण त्या आव्हानावरती मात हे करतात. तर काय आहे सोलुटेक हे? तर त्याच्यामध्ये फक्त 3च ग्रेड आपल्याला वापरायचे आहेत. ग्रेड नंबर 1 महादन सोलुटेक ग्रेप्स. ग्रेड नंबर 1 15-28-6 ही वापरायची आहे शाखीय वाढीचा अवस्था. छाटणी ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 7 ते 35 दिवसापर्यंत फक्त ही ग्रेड वापरायची. किती? 7 ते 35. एकरी 55 किलो. म्हणजे 7 ते 35 दिवसाचा कालावधी म्हणजे शाखीय वाढीचा टप्पा. मग तिथं आपल्याला प्रॉब्लेम काय होता की बॅलन्स व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मिळत नाही, शेंडा पळतो. कारण का? तिथं आपला न्यूट्रिएंटचा रेशो मेंटेन होत नसतो, बॅलन्स जात नाही. म्हणून मित्रांनो, या ग्रेडमध्ये संतुलित पोषण असल्यामुळे एनपीके सोबत मायक्रोन्यूट्रिएंट सेकंडरी असल्यामुळे तेवढ्याच फॉर्म मध्ये तेवढ्याच रेशो मध्ये वेलीची शाखीय वाढ होणार. म्हणून ही पहिली ग्रेड. त्याचा पुढे मी फायदा सांगणार आहे, पण अगोदर एक तिन्ही ग्रेडचा एक सारांश समरी सांगतो तुम्हाला. ग्रेड नंबर 1 बोललो मी. ग्रेड नंबर 2 महादन सोलुटेक ग्रेड नंबर 2 ती म्हणजे 6-34-17 ग्रेप्स. त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट युक्त असलेली. ही कधी वापरायची? ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 36 ते 85 दिवसापर्यंतच वापरायची. एकरी 77 किलो या दरम्यान. म्हणजे वाढीचा टप्पाचा जर विचार केला तर आपल्याला 36 दिवस म्हणजे ऑक्टोबर छाटणी झाली बरोबर, आपल्याला 35-36 दिवसांनी आपल्याकडे इन्फ्लोरेसन्स बाहेर निघायला निघतात. म्हणजे इन्फ्लोरेसन्स घडणे फुलोरा. तिथून 85 दिवसापर्यंत जायचं म्हणजे फुलोऱ्याचा अवस्था, मणी आपल्याला सेटिंग होतात, मण्यांची वाढ आणि मण्यांचा विकास सुरू झालाय. या दरम्यान फक्त ही ग्रेड वापरायची 2 नंबरची 6-34-17 सोलुटेक एकरी 77. तिसरी ग्रेड केव्हा वापरायची? व्हरायझन स्टेज, पाणी उतरण्याची अवस्था आणि मॅच्युरिटीची अवस्था काढणे. म्हणजे ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 86 ते 125 दिवस हे व्हरायटीनुसार जर आपली व्हरायटी परतवे हे 135 दिवसापर्यंत वापरायचे आहे. एकरी 44 किलो. 6-0-37-16 महादन सोलुटेक ग्रेप्स 6-0-37-16. मग ह्या ग्रेडचं वैशिष्ट्य काय आहे? त्याचे फीचर्स काय? मित्रांनो, या तिन्ही ज्या ग्रेड आहेत, तिन्ही ग्रेडचा जो समूह आहे तो आहे लेस दॅन 2.5 ते 3.34. 2.5 ते 3.34 पर्यंत एवढाच आहे. हायली ऍसिडिक. आपल्या इकडच्या जमिनीचा समूह किती झालेला आहे? 7.5च्या पुढे गेलेला आहे. आणि आपले न्यूट्रिएंट, पिकाला न्यूट्रिएंट कुठल्या समूहच्या रेंजमध्ये जास्त उपलब्ध होतात? 6.5 ते 7.5. ज्या जमिनीचा समूह 6.5 ते 7.5च्या दरम्यान समूह किंवा पीएच रेंज आहे त्या ठिकाणी आपण जे काही खतं टाकतो, खतामधील जे न्यूट्रिएंट असतात ते सहजपणे वेलीला, बागेला, त्या पिकाला उपलब्ध होत असतात. पण आता सध्या परिस्थिती ती आहे का तुमच्याकडे सगळ्यांकडे? पीएच ची लेवल क्रॉस गेलेली 7.5च्या पुढे. मग अशा ठिकाणी आपल्याला अशा ग्रेड वापरायला पाहिजे ज्याचा पीएच हा हायली ऍसिडिक पाहिजे, जेणेकरून अपटेकला प्रॉब्लेम होणार. म्हणून या तिन्ही ग्रेडचा पीएच हा हायली ऍसिडिक आहे, तो म्हणजे 2.5 ते 3.25 पर्यंत. साल्ट इंडेक्स याच्यामध्ये बिलकुल नाही, निग्लिजिबल. याच्यामध्ये एनपीके सोबत सेकंडरी अँड मायक्रोन्यूट्रिएंट हे जे सगळे न्यूट्रिएंट आहेत ते सिनर्जिस्टिक इफेक्ट आहे. बॅलन्स न्यूट्रिएंट फॉर्म आहे याच्यामध्ये. बॅलन्स न्यूट्रिएंट त्या टप्प्यानुसार तेवढाच न्यूट्रिएंट असल्यामुळे, लागत असल्यामुळे, तेवढीच क्वांटिटी असल्यामुळे, तो फॉर्म असल्यामुळे बॅलन्स फॉर्म मध्ये. एक्सेस नाही, जास्त पण नाही, कमी पण नाही. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये पडून राहण्याचे चान्सेस मिटला. साल्ट बिलकुलच नाही. आणि न्यूट्रिएंट फॉर्म्युलेशन याच्यामधले जे नायट्रेट, नायट्राइट, अमोनिकल, सल्फेट, चिलेट हे त्या रेशो प्रमाणे
तंतोतंत त्या वाढीच्या टप्प्यानुसार त्याच्यामध्येच टाकलेले आहेत. आणि हा ग्रेड संशोधनातून या द्राक्ष वेलीच्या वाढीच्या टप्प्यानुसार या बनवल्या गेल्या आहेत. असं नाही की मिक्स केले आणि हे बनवले, नाही. त्याच्यामुळे ज्या रेग्युलर वॉटर सोल्युबलच्या ज्या ग्रेड आहेत बिलकुल इथं वापरायची गरज नाही. उदाहरणार्थ 19-19-19, 13-40-13, 12-61-0, 13-0-45, 0-52-34, 0-0-50 ह्याच्या ग्रेड आपण वापरतो ना, या इथं वापरायची गरज नाही. पण याच्यामधून काय होतं आपल्याला माहित होत नाही किती रेशो चाललाय, काहीच माहित होत नाही. त्याचबरोबर साल्ट अकुमुलेशन जमिनीमध्ये होत आहे ते आपण थांबवू शकणार नाही, क्लोराइड्स. पण याच्यामध्ये तसं होणार नाही. त्या टप्प्यानुसार तेवढाच रेशो न्यूट्रिएंटचा, मायक्रोन्यूट्रिएंट आणायची गरज नाही याच्यामध्ये. तिकडे मायक्रोन्यूट्रिएंट वेगळे द्यावा लागणार तुम्हाला. तेही रेशो मग तिथं बिघडला परत तुमचा. मगाशी सांगितलं अँटॅगोनिस्टिक इफेक्ट केव्हा होतो? एक न्यूट्रिएंट जास्त झालं की दुसरं न्यूट्रिएंट देऊन सुद्धा उपलब्ध होत नाही. आता इथे सिनर्जिस्टिक इफेक्ट होणार. त्याच्यामुळे जी आव्हानं जी बोललो मी तुम्हाला, त्या आव्हानामागची कारणं जी बोललो, त्या सर्वांना विचार करून या बनवलेल्या आहेत. आणि शेतकरी याचा मोठ्या प्रमाणात मागील 3 वर्षापासून आम्ही त्या संशोधनातून निर्माण करून भारतातील द्राक्ष उत्पादनांसाठी त्या मार्केटमध्ये उपलब्ध करून दिले आहे आणि इझिली अवेलेबल शेतकऱ्यांसाठी करून दिले आहे. त्यामुळे नाशिक मधला शेतकरी, सांगली मधला शेतकरी, सोलापूर, पुणे, नगर ज्या ज्या ठिकाणी होत आहे, इव्हन कर्नाटक मधला शेतकरी, आंध्रा मधला शेतकरी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करून त्यांचं उत्पादन ते एक्सपोर्ट पर्यंत जात आहे. पण लक्षात ठेवा जमिनीचं आरोग्य देखील इथं महत्वाचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला इथं साधत आहे. आता पाहूयात आपण द्राक्ष वेलीला. आता ऑक्टोबर छाटणी आपली चालू आहे. मग आपल्याला किंबहुना आता सुरू कराल तुम्ही तर बेसल डोस अगोदर द्यायचा आहे. बेसल डोस मध्ये काय द्यायचं नंतर मग सोलटेकचं तंत्रज्ञान मी तुम्हाला टप्प्यानुसार सांगणार आहे. बेसल डोस कधी द्यायचा? छाटणीच्या अगोदर 6 ते 8 दिवस किंवा छाटणी झालं की 2 दिवसांनी बेसल डोस देऊन द्या. ऐकून घ्या बेसल डोस साठी काय द्यायचं. पहिलं जे खत आहे महादनचं क्रॉपटेक 9-24-24 100 किलो प्रति एकरी. त्याच्या जोडीलाच त्याच्यामध्ये मिक्स काय द्यायचं? महादन झिंक प्लस बेन्सल सुपरफास्ट. हे जमिनीच्या मगदुरानुसार, जमिनीच्या पीएच अनुसार वापरा. जर तुमच्या जमिनीचा सामू 7.5च्या आत असेल, 7.5च्या पुढे गेलेला असेल आणि चुनखडीचं प्रमाण 5 पर्यंत असेल तर हा 30 किलो वापरा. जर तुमच्या जमिनीचा सामू हा 7.5च्या पुढे गेलेला असेल आणि चुनखडीचं प्रमाण जर 5 ते 8च्या दरम्यान असेल तर झिंक बेन्सल सुपरफास्ट हे 50 किलो घ्या एकरी. जर जमिनीचा सामू तुमचा 7.5च्या पुढे गेलेला असेल आणि कॅल्शियम कार्बोनेटची पातळी तुमची 8च्या पुढे गेलेली असेल तर झिंक महादन बेन्सल झिंक प्लस हे 100 किलो घ्या. क्रॉपटेक 100 किलो घ्यायचं आणि ही मात्रा तुमची बेन्सल झिंक प्लसची जमिनीचा सामू सांगितल्याप्रमाणे आणि चुनखडीचं प्रमाण यानुसार तुम्हाला दोन्ही एकत्रित करून बेसल डोसला द्यायचा आहे. आता याचा काय फायदा होतो मित्रांनो? नंबर 1, क्रॉपटेक हे काय तुम्हाला एका गोळीत सर्व काय, हे जमिनीतून द्यायचं खत आहे, हे ड्रिप मधलं नाही, हे बेसलला द्यायचंय. तर याच्यामध्ये 8 घटक आहेत याच्यात सुद्धा. एनपीके, सेकंडरी, मायक्रोन्यूट्रिएंट. हे दिल्यामुळे काय होतं? अर्ली अँड हेल्दी बड बस्ट आपला लवकर बस्ट होतो, हेल्दी बड मिळतात, स्ट्रॉंग कॅनॉपी मिळते आपल्याला, हेल्दी कॅनॉपी मिळते. आणि जमिनीमध्ये तुमचा फिक्स झालेला जो नायट्रोजन फॉस्फरस आहे पूर्वीचा तो सुद्धा उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर यातल्या ज्या फॉस्फरस बरोबर इतर जे सगळे घटक हे पिकाला सहजपणे 8 घटक पिकाला वेली सुरुवातीलाच मिळून देतं, कारण याच्या प्रत्येक गोळीवरती न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे सगळे 8 घटक वेलीला संतुलित प्रमाणात मिळतात. त्यामुळे वेलीमध्ये चांगल्या प्रकारची वाढ होते, अर्ली बड बस्ट होतं. झिंक प्लस बेन्सल सुपरफास्ट दिल्यामुळे काय फायदा होतो? नंबर 1, आपल्या जमिनीचा वाढलेला सामू हा 7.5 जर गेला असेल पुढं तर तो लोअर डाऊन होतो आणि आपल्याला हेच पाहिजे, जमिनीचा सामू हा खाली आणायचा आहे. पहिलं कार्य हे जमिनीचा सामू वाढलेला कमी करतो. दुसरं, चुनखडीचं प्रमाण हे न्यूट्रलाइज करून टाकतं. म्हणजे हानिकारक घटक तुमचा पीएच वाढलेला कमी झाला, जो अल्कलाईन कडे गेलेला आहे तो तुमचा ऍसिडिक कडे आला, उपलब्धतेकडे.
दुसरं, चुनखडी जी वाढलेली आहे ती तुझं न्यूट्रलायझेशन झालं आणि यातला जो सल्फर आहे टाकल्यापासून दिल्यापासून तिसऱ्या दिवसापासून तो 75-80 दिवसापर्यंत हा सल्फर सल्फेट फॉर्म मध्ये वेलीला सुरुवातीपासून मिळत जातो. त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग केन मिळतात, युनिफॉर्म केन मॅच्युरिटी होते, हा याचा फायदा आहे. म्हणून बेसल डोसला क्रॉपटेक 100 किलो, त्याच्या जोडीला महादन बेन्सल्फ झिंक प्लस सुपरफास्ट आपल्याला 30 किलो पासून 100 किलो पीएच आणि कॅल्शियम कार्बोनेटच्या रिपोर्टनुसार द्या, जमिनीच्या रिपोर्टनुसार. आता आपण जाऊयात पुढं प्रमुख विषयाकडे. आपल्या सोलुटेक तंत्रज्ञान ग्रेड वाईज, टप्प्यावाईज वापरल्यामुळे काय फायदा होतो हे मी तुम्हाला सांगतो. पहिली जी ग्रेड आहे मित्रांनो, महादन सोलुटेक ग्रेड नंबर 1 15-28-6 प्लस मायक्रोन्यूट्रिएंट युक्त असले. कधी वापरायची मागाशी सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो. ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 7 ते 35 दिवसापर्यंतच वापरायची आहे. एकरी 55 किलो या दरम्यान, म्हणजे शाखीय वाढीचा टप्पा. मित्रांनो, ही ग्रेड वापरल्यामुळे काय फायदा होतो आपल्याला, की तुमचा जो शेंडा चालतो, शाखीय वाढ संतुलित होत नाही, तर ही ग्रेड वापरल्यामुळे वेलीची शाखीय वाढ संतुलित प्रमाणात होते. नंबर 1 चा व्हॅल्यू प्रपोजिशन. दुसरं, प्रति बंच आपल्याला कमीत कमी 14 ते 15 चांगली पानं पाहिजेत, हिरवीगार पानं, न्यूट्रिएंट डेफिशियंट न होता, ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस क्रिया चांगली होते, अन्न निर्मिती होते, अशी 14 ते 15 पानं प्रत्येक बंचला लागणारी तयार होतात. पानांचा जो कलर आहे अतिशय हिरवागार राहतो, त्याच्यामुळे न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी नाही. मग काय होणार, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मोठ्या प्रमाणात वाढते होते, अन्न निर्मिती पानामध्ये चांगली होते आणि पुढे जाऊन आपल्याला त्याचा फायदा पानातलं अन्नद्रव्ये काडीतून आपल्या बड करून पुढं फुलोऱ्याकडे स्ट्रॉंग फ्लावरिंग आपल्याला मिळतं. हा त्याचा व्हॅल्यू प्रपोजिशन आहे. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली, बॅलन्स, स्ट्रॉंग फ्लावरिंग, 14 ते 15 प्रति बंच पानं चांगली, डार्क ग्रीन फोलिएज आणि मिनिमम बंच रॉटिंग. बऱ्याच वेळा पुढे शेतकऱ्यांचे प्रश्न येतात, सर बंच रॉटिंग व्हायला लागलाय, काय कारण आहे त्याला? कारण त्याला एकच आहे की न्यूट्रिशन बॅलन्स जात नाही. तर या मधून तुमचं न्यूट्रिशन बॅलन्स स्वरूपामध्ये गेल्यामुळे आपल्याला हा पक्का फायदा पहिल्या ग्रेडचा मिळणार. वळूयात आपण आता दुसऱ्या टप्प्याकडे, तो म्हणजे ग्रेड नंबर 2, फुलोरा, मनीवाढ आणि मनी विकास अवस्था. म्हणजे ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 36 ते 85 दिवसाचा कालावधी. या कालावधीमध्ये महादन सोलुटेक ग्रेड नंबर 2 6-34-17 मायक्रोन्यूट्रिएंट युक्त असलेली ही ग्रेड वापरायची, एकरी 77 किलो 36 ते 85 दिवसापर्यंत आपल्या ड्रिपच्या शेड्यूल प्रमाणे. आता याचं व्हॅल्यू प्रपोजिशन काय मिळतं आपल्याला, त्याचा पक्का फायदा काय मिळतो आपल्याला. नंबर 1, फ्लोरा तिकडे पहिल्या ग्रेडमुळे स्ट्रॉंग फ्लावरिंग झाला. आता इथं काय होणार आहे, फ्लोरा स्ट्रॉंग झाल्यामुळे इफेक्टिव्ह सेटिंग, लक्षणीयरित्या सेटिंग, आपलं मण्यांचं सेटिंग चांगलं होतं, अतिशय चांगलं सेटिंग होतं, बिलकुल बेरी ड्रॉप होत नाही. दुसरा फायदा, बेरीचा जो साईज पाहिजे आपल्याला 16 ते 22 मिलीमीटरचा, आपल्याला एक्सपोर्टला किंवा मार्केटला बेरी कसा पाहिजे मित्रांनो, इथं मी बेरी दाखवली बघा, मुद्दामून अशी बेरी दाखवली, किंवा इथे मी या बेरीची जी मेजरमेंट आपण करतो बेरी याच्यामध्ये, तर हे 16 ते 22 मिलीमीटरचा बेरी आपल्याला पाहिजे. तर तसा बेरी आपल्याला प्रत्येक घडामधील बेरी आपल्याला असा मिळतो, म्हणजे युनिफॉर्म बेरी साईज. हा जो बेरी इथं दाखवला आहे सिंगल, अशा प्रकारचे बेरीज प्रत्येक बंच मध्ये आपल्याला मिळतात. कोणाला नकोय असं, सर्वांना पाहिजे. शेतकरी बंधूंनो, आपण खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, खत ही फुकट मिळत नाही, त्याच्यावरती आपल्याला खूप खर्च करावा लागतो. पण तोच खर्च मला म्हणायचा आहे की मित्रांनो, थोडा तांत्रिक दृष्ट्या अभ्यास करून आपल्या जमीन काय आज एका दिवसासाठी नाही, पिढ्यानपिढ्या ह्या जमिनीमधून आपल्याला द्राक्ष घ्यायचे,
किंवा किंबहुना इतर पिकं घ्यायची आहेत, तर जमिनीला धोका न पोहोचता जमिनीचं आरोग्य अबाधित राहिलं पाहिजे, त्यासाठी संतुलित बॅलन्सच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व साधता येतं. म्हणून मित्रांनो हा 2 ग्रेडचा फायदा, 2 नंबर ग्रेडचा पक्का फायदा. आता वळूयात आपण 3 नंबरची ग्रेड. कधी वापरायची मित्रांनो? आता व्हरायझन स्टेज म्हणजे मण्यामध्ये पाणी उतरायची अवस्था. आणि ही कधी कुठपर्यंत वापरायची? व्हरायझन स्टेज पासून ते तोडणी अवस्था या दरम्यान वापरायची. म्हणजे ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 86 दिवसापासून ते जाती परतवे 125 दिवस किंवा काही जाती 135 दिवसापर्यंत हार्वेस्टिंगला येतात. 86 ते 135 दिवसापर्यंत वापरा. एकरी 44 किलो फक्त द्यायची आहे. 3 नंबरची ग्रेड. त्या ग्रेडचं नाव आहे महाधन सोल्युटेट. ग्रेड नंबर 3 603716 मायक्रोन्यूट्रिएंट युक्त असलेली. आता ही ग्रेड वापरल्यामुळे आपल्याला काय पक्का फायदा मिळतो? नंबर 1, कारण हा क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट स्टेज सुरू झालेला. आता काय पाहिजे आपल्याला? क्वालिटी पाहिजे, म्हणजे मोर बंच वेट. बंच वेट चांगलं मिळालं पाहिजे आपल्याला, वजनदार घड. दुसरं, प्रत्येक घडामधला जो बेरी आहे, हा जो म्हणतो आपण इथं बेरी दाखवल्या, प्रत्येक घडामधला बेरीवरती जी लस्टर आहे, ती लस्टर तुमचं हे चांगलं चकाकी पाहिजे, तुमचं चमकदार बेरी पाहिजे, लस्टर चांगलं पाहिजे. स्पॉटलेस, अर्थातच स्पॉटलेस बेरीवरती बऱ्याच आपल्याला काळे डाग पडतात, स्पॉटलेस बेरी, स्पॉट दिसतात बेरीवरती. ते मग किती घड मोठा असला, चांगला असला, स्पॉट असले तर आपल्याला काय होणार? न्यूट्रिएंट तसं मार्केटचं प्राइस कमी मिळणार. मोर TSS म्हणजे ब्रिक्स व्हॅल्यू जी आहे आपल्याला, गोडवा आपल्याला एक्सपोर्ट प्रमाणे जो पाहिजे त्याप्रमाणे. हा 3 नंबर ग्रेडचा सोल्युटेटचा पक्का फायदा. अशा प्रकारे हे डायग्रामॅटिक मी हेच आता बोललेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक मात्र तुम्ही लक्षात घ्या, 3 ग्रेडचा वापर मी कधी करायचा तेही सांगितलं तुम्हाला, टप्प्यानुसार, वाढीच्या टप्प्यानुसार. त्याची क्वांटिटी पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला एक करायचं आहे, कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, महाधन कॅट्स आणि KTS आपल्याला इथं द्यायचं आहे. आणि SOP, कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे सेपरेटली द्यायचं आहे. तर ते कधी द्यायचं हे मी तुम्हाला सांगतो. कॅल्शियम नायट्रेट 12व्या दिवशी, ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 35व्या दिवशी, 43व्या दिवशी, 53व्या दिवशी, 80 आणि 90व्या दिवशी आपल्याला द्यायचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला 5 किलो ड्रिप मधून सोडायचं आहे, एवढंच करायचं. मॅग्नेशियम सल्फेट, पत्ती आपली हराभरा राहिली पाहिजे, फोटोसिंथेसिस क्रिया चांगली पाहिजे. पण ऑक्टोबर छाटणीनंतर मॅग्नेशियम सल्फेट आपण 15व्या दिवशी, महिन्यानं, 45व्या दिवशी, 55व्या दिवशी आपल्याला प्रुनिंग झाल्यानंतर द्यायचा आहे. 5 किलो प्रत्येक वेळेस ड्रिप मधून द्यायचा आहे. महाधन कॅट्स आणि KTS आपल्याला हे काय आहे, कशासाठी द्यायचं हे मी पुढे सांगेल तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये. SOPचा विचार केला तर ऑक्टोबर छाटणीनंतर शेवटचा जो टप्पा आहे आपल्याला क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट, 107, जिथं पोटॅश आणि सल्फरची गरज 107, 114 आणि 121 दिवसांनी आपल्याला प्रुनिंग झाल्यानंतर 5 किलो प्रति एकरी द्यायची आहे, प्रत्येक 3 वेळेस. आता पुढे जाऊयात आपण. व्हॉट इज महाधन क्रॉप, महाधन थायोसल्फेट, कॅल्शियम थायोसल्फेट आणि महाधन पोटॅशियम थायोसल्फेट हे काय आहे, हे कशासाठी द्यायचं आणि हे दिल्यामुळे काय फायदा होतो हे सांगा मित्रांनो. त्या फार अतिशय लिक्विड स्वरूपामधील, फक्त ड्रीप मधून द्यायचं याला ड्रेंचिंग करायचं नाही, फोलियर ऍप्लिकेशन करायचं नाही, फक्त ड्रीप मधून द्यायचं. महाधन कॅल्शियम थायोसल्फेट कॅट्स, महाधन पोटॅशियम थायोसल्फेट KTS. ते बघून घ्या, याचे कॅन्स असे दिसतात तुम्हाला. आता मित्रांनो एक सांगायचंय तुम्हाला, आपल्या जमिनीचा मागाशीच बोललो ना मी, सामू काय झालेला आहे, PS तुमचा वाढला आहे, जमिनीचा EC वाढलेला आहे, चुनखडीचं प्रमाण वाढलेलं आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला अपटेक हा होत नाही, जमीन कॉम्पॅक्ट झाल्या, मुळी चालत नाही, जमिनी भुसभुशीत नाही, एरिएशन कमी झालंय, ऍग्रिगेशन झालं फार कमी झालंय,
फिल्ट्रेशन चांगलं होत नाही, पोरॉसिटी कमी, 2 कणाकणातील पोकळी कमी झाली, है ना? आणि म्हणून हे जमिनीचं आरोग्य सुधारणा, जमिनीचं भूसुधारक म्हणून हे काम करतं. ड्रीप मधून द्या म्हणजे तुमचं काय होणार, आता हे कॅल्शियम थायोसल्फेट आणि पोटॅशियम थायोसल्फेट दिल्यामुळे जमिनीमधून ड्रीप मधून गेलं की ड्रीप मधलं जे पाणी आणि 2 कणामधील जी हवा आहे त्यांच्याशी संपर्क या थायोसल्फेट आल्यानंतर सल्फेट तयार होतं, सल्फेट रिलीज होतं जमिनी, आणि त्याचबरोबर सल्फ्युरिक ऍसिड एक रिलीज होतं. ते रिलीज झालेलं सल्फ्युरिक ऍसिड जमिनीमध्ये साठलेली तुमची चुनखडी, त्या चुनखडी बरोबर या H2SO4 ची रिॲक्शन होते आणि आपल्याला कॅल्शियम सल्फेट तिथं रिलीज होतं. कॅल्शियम सल्फेट नथिंग बट जिप्सम, रेडीमेड जिप्सम तुमच्या जमिनीमध्ये तयार झाला. आणि जिप्सम आपल्याला सर्वांना माहिती आहे काय काम करतं, भूसुधारक. आता पुढे बोलायची मला गरज नाही, भूसुधारक म्हणजे सॉइल ऍग्रिगेशन, सॉइल स्ट्रक्चर, फिल्ट्रेशन, पोरॉसिटी, है ना, हे सर्व काम करतं. त्यामुळे मुळी चांगली चालणार, कॉम्पॅक्टनेस तुमचा चांगला जो वाढलाय जमिनीचा तो कमी होणार, कणाकणातील पोकळी चांगली होणार, ड्रेनेज फिल्ट्रेशन चांगलं होणार, त्यामुळे मुळी चांगली चालणार, अपटेक चांगला होणार, हे त्याचं काम. म्हणूनच मित्रांनो हे कॅल्शियम थायोसल्फेट आणि पोटॅशियम थायोसल्फेट महादनचं दिल्यामुळे ड्रीप मधून नंबर 1 जमिनीमध्ये वाढलेली चुनखडी जी आहे तिचं पूर्णतः न्यूट्रलाइज करते, म्हणजेच पीएच तुमचा कमी होतो, ईसी तुमचा वाढलेला कमी होतो, म्हणजे जमिनीचं आरोग्य सुधारलं. आणि त्यामुळे काय होतं, मग आपले जे खतामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत, पर्टिक्युलर जे कॅटायन्स म्हणतो आपण त्यांना, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरस, झिंक, कॉपर, पोटॅशियम, Fe, फेरस, ही सर्व कॅटायन्स आहेत, हे कॅरियर म्हणून काम करत आहे. इन सॉल्युबल स्टेट पासून सॉल्युबल स्टेट मध्ये कॅरियर म्हणून याला काम करते हे दोन्ही, आणि पिकाला उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे न्यूट्रिएंटचा अपटेक चांगला होतो, जमीन सुधारणा झाल्यामुळे. आणि आपल्या जमिनी सध्या तर तेच आहे परिस्थिती, जमिनीचं आरोग्य ढासळलेलं आहे, म्हणून भूसुधारक म्हणून काम करतं. फायनली आपल्याला अपटेक न्यूट्रिएंट. आता ह्याचा वापर कसा करायचा हे पाहू शकता आपण आता इथे. पहिल्यांदा आपण बोलूयात महादन कॅल्शियम थायोसल्फेटवर, कॅट्स, राईट. तर याच्यामध्ये 6% कॅल्शियम पण आहे आणि 10% सल्फर देखील आहे कॅल्शियम थायोसल्फेट मध्ये. हे द्राक्षामध्ये जर वापरायचं म्हटलं तर 2 स्टेजला वापरायचं, आपल्याला 2 वेळा वापरायचंय. म्हणजे पहिला टप्पा आहे ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 31 ते 40 दिवसाचा टप्पा, ड्रीप मधून द्यायचा आहे 2दा या दरम्यान, एका वेळेस 5 लिटर म्हणजे 10 लिटर फक्त सोडा. दुसरा जो टप्पा आहे ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 66 ते 75 दिवसाचा टप्पा, 2 वेळा द्यायचा इथं सुद्धा, एका वेळेस 5 लिटर ड्रीप मधून म्हणजे 10 लिटर टोटल क्वांटिटी. कॅट्सची जर क्वांटिटी बघितली आपण तर 20 लिटर फक्त सोडायचं आहे. काय फायदा होतो मी तुम्हाला बोललेलो आहे. दुसरा प्रॉडक्ट आहे लिक्विड स्वरूपातला, तो म्हणजे महादन पोटॅशियम थायोसल्फेट, हा गुलाबी कलरचे लाल कलरचा कॅन. याच्यामध्ये अन्नद्रव्य काय आहे, पोटॅशियम आहे 25%, 17% सल्फर आहे. हे कधी वापरायचे, फक्त फळांची क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट होत असताना, म्हणजे ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर 95 ते 115 दिवसाचा जो टप्पा आहे, बेरीची क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे व्हरायझन स्टेज संपून तुमची पाणी उतरण्याची अवस्था होऊन पुढे तुमचं ब्रिक्स वाढायला लागतं, मण्यांचा आकार, मण्यांची साईज, ब्रिक्स, लस्टर, ह्या क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट या दरम्यान फक्त वापरायचं आहे 95 ते 115 दिवस ऑक्टोबर छाटणी नंतर. 3 वेळा सोडायचं या दरम्यान, एकरी 6 लिटर सोडायचं आहे, 6 गुणिले 3 वेळा म्हणजे 18 लिटर फक्त सोडा. बघा कसे रिझल्ट मिळतात. आणि शेवटच्या टप्प्याला आपल्याला पोटॅशियम आणि सल्फरची गरज असते, त्यामुळे आणि थंडीच्या हा कालावधी तुमचा थंडीचा कालावधी, बऱ्याच शेतकऱ्यांची वर मग सल्फर सोडतात, सल्फेट ऑफ पोटॅश सोडतात, अपटेक होत नाही तरी सुद्धा, कारण जमिनीचा पीएच तुमचा बिघडलेला आहे, चुनखडी वाढलेली आहे, पोरॉसिटी पोरॉसिटी कमी झालेली आहे. पण ज्यावेळेस ही रिॲक्शन होते तर रिॲक्शन झाल्यानंतरच
ते सल्फ्युरिक ऍसिड बाहेर पडणार, त्याच्यावरती तुमच्या चुनखडीवरती पडणार, न्यूट्रलाइज करणार, हायड्रॉक्सिल कमी करणार, पीएच कमी लो डाऊन होणार, चुनखडीचं न्यूट्रलाइज होणार, त्याचबरोबर न्यूट्रिएंट पण पिकाला मिळून जाणार. त्याच्यामुळे चांगलाच फायदा. सोन्याहून तुला शेतकरी बंधूंनो, आज आपण वेळात वेळ काढून या महाधन ॲग्रीटेक लिमिटेड आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामती या दोन्हींच्या संयुक्त विद्यमानं द्राक्षाच्या अधिक आणि दर्जेदार उत्पादनासाठी ऑक्टोबर छाटणीनंतरचं सोलटेकद्वारे संतुलित पोषण व्यवस्थापन या सत्रात सहभागी झाल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचं खूप खूप धन्यवाद. हा हंगाम आपणाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आपले काही प्रश्न असतील तर कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महाधन फेसबुक पेज इथेही पोस्ट करा. महाधनचे तंत्र अधिकारी, तांत्रिक अधिकारी, टेक्निकल ऑफिसर्स आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे तांत्रिक ऑफिसर ह्या प्रश्नांची उत्तर आपली दिली जातील. आमचे बारामती कृषी विज्ञान केंद्र तिथे सुद्धा आमचं आर्टिक सेंटर आहे, त्यामुळे आमचे तिथे सुद्धा अधिकारी असतात. म्हणजे महाधनचे फील्ड डेमॉन्स्ट्रेशनचे अधिकारी तिथं, आर्टिकचे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे तांत्रिक अधिकारी यांच्याशी संगनमत करून आपण तिथं व्हिजिट करू शकता. वेगळ्या स्वरूपातले इनपुट्स आपल्याला आणखी बायो लागत असतील किंवा कुठले आपल्याला इनपुट्स लागत असतील, कृषी विज्ञान केंद्र बारामतीकडे उपलब्ध आहेत, क्वालिटी आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या पीक उत्पादनामध्ये एक महत्वाचा भाग म्हणून दोन्ही जे ॲग्री इन्स्टिट्यूट आहेत संयुक्त कनेक्ट राहा आणि आपलं जमिनीच्या आरोग्याबरोबरच पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळवा. हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद डोळे सर. आपण जी काय बहुमूल्य आणि उपयोगी माहिती दिलीत ती शेतकरी बांधव निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला लाभ करून घेतील व फायदा करून घेतील. शेतकरी मित्रांनो, या संदर्भात जर काय आपल्याला आणखीन माहिती हवी असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आहेत, ते देखील आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतील. त्याचप्रमाणे महाधनचे तज्ज्ञ देखील सरांनी आता सांगितल्याप्रमाणे केव्हीके मध्ये अवेलेबल आहेत. त्यांचे काही डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स आहेत, त्या ठिकाणी देखील आपल्याला चांगली माहिती मिळू शकेल. तर परत एकदा डोळे सर, मी तुमचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलात आणि द्राक्ष संदर्भामध्ये आज आपल्याला माहिती या ठिकाणी मिळाली. तर मी या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद पोटे सर आणि सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पोटे सर तुम्हालाही, आपल्या धन्यवाद. केव्हीकेच्या स्टाफला सर्वांना आणि आमचाही तिथला स्टाफ आहे त्यांनाही आणि सर्व शेतकरी बांधवांना तुम्हाला पण दसऱ्याच्या सर हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.